आमचा हा सामवेदी ब्राह्मण समाज बिंब राजापासून जवळजवळ 3000 वर्षापासून या वसई तालुक्यामध्ये वसलेला आहे। या समाजानं या तालुक्यामध्ये या धार्मिक, सामाजिक, राजकीय परिवर्तन घडून आली त्या सर्वांमध्ये सहभाग घेतला आहे आणि नेहमी अग्रेसर राहिला आहे। अशा या समाजाच्या काही पारंपरिक चालीरीती आहेत। लग्न मुंज समारंभामध्ये आमच्या काही पारंपरिक चालीरीती आहेत। त्यातले काही ठराविक सोहळे आम्ही आपल्या समोर आता सादर करणार आहोत। त्यातला पहिला सोहळा आहे मुंज समारंभ। या समाजामध्ये मुंज समारंभाला अतिशय महत्त्व दिलं गेलं आहे आणि मुंज समारंभामध्ये खास करून मुंजवण हा जो प्रकार आहे या प्रकाराला फारच महत्त्व दिलं आहे। मामाकडनं मुंजवण येतं आपल्या बहिणीच्या घरी बटूसाठी आणि असा हा सोहळा आज आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत। आमचे मामा मुंजवण घेऊन निघाले मामा आपल्या नातेवाईकांना घेऊन, ग्रामस्थांना घेऊन, मुंजवण घेऊन आपल्या बहिणीच्या घरी येत आहेत। अरे आमच्या पासाहेब मुलं आहे ना, अरे वैभव आपला कडचं पंडितचं मला हा काय कळला आमंत्रण आहे हा का बोला सगळ्या गावाने आमंत्रण केलं खंडू पंड्याचं। हा या नवाशे खंडू लोक हो पाहत होतो नाही दे आमंत्रण आहे दे बाकी सगळं नाही या कपडे में कहो आचो रे या आकड्याला काय झालं या आकडे बरेच तू आहे अरे पाय मा करशी मंडळी आहे हा कपड्या तू गेलो को हो सगळे सर्वच बरा काय झालं ना चला 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 चल मग काय तू आता अंगातच मग काय नमस्कार या 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 अरे मामी का तुझ्या मामी आहे ना मामी चला चला मामांचं आपल्या बहिणीच्या घरी आगमन झालंय। बहीण आपल्या भावाचं आणि जमलेल्या पाहुण्यांचं स्वागत करते आहे। आरती करून मामांचं आणि पाहुण्यांचं स्वागत झालं आहे। या मुंज समारंभामधला सर्वात महत्त्वाचा असा विधी बटूचे केस काढणं, त्याला आम्ही मोवा विधी म्हणतो। या मोवा विधीच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झाली आहे। मामा आपल्या बाच्याला मांडीवर घेऊन बसतात आणि मोवा विधी सुरू होतो आहे।
अशा तऱ्हेने हा मोहाविधी संपलेला आहे.